नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी करा, आमदार महेश बालदी। उरण नगर परिषदेच्या 21 नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन उरणमध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरी करा असे आवाहन आमदार महेश बालदी यांनी उरण येथे आयोजित केलेल्या सभेत केले। उरण नगर परिषदेची निवडणूक येत्या 2 डिसेंबरला नगर परिषदेची निवडणूक होत असून या निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात उरणमध्ये पीओ बेकरी येथे रविवार दिनांक 23 रोजी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार शोभा कोळी शहा, नगरसेवक उमेदवार स्नेहल कासारे पाटील, रीना निलेश पाटील, रवी यशवंत भोईर, शाहिस्ता इब्राहिम कादरी, चंद्रकांत गायकवाड यांच्यासह रेयान तुंगेकर, राजू खान, तारिफ भाईजी तसेच अन्य मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार महेश बालदी म्हणाले की यापुढे येत्या काळामध्ये उरण नगर परिषद एक आदर्श नगरपालिका असेल असा उल्लेख करत आपले राजकारण विकासाभिमुख असल्याचे त्यांनी सांगितले। आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे आणि या शहराला विकासाच्या उंचीवर पोहोचवायचे आहे। त्यासाठी आपल्या नगरसेवकांच्या उमेदवारासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या अशी जबाबदारी मतदारांवर टाकतो। त्या जबाबदारीचे मतदारांनी पालन करा, कारण आता उरण शहर हे विकासाचे शहर झाले आहे। रेल्वे सेवा सुरू झाली आहे। आज 20,000हून लोक दररोज रेल्वेने प्रवास करतात। हेच विकासाचे गमक आहे आणि याचे आपल्याला समाधान आहे। याहीपेक्षा आपल्याला पुढे जायचे आहे असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले। विकास हाच आमचा धर्म आहे। येथे सर्व हिंदू मुस्लिम बांधव आपल्या प्रचारात सहभागी होत आहेत। गेली 20 वर्षापासून मुस्लिम समाज भाजपासोबत आहे। विकास हाच आमचा धर्म आहे। सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जाणार आहोत। हिंदू मुस्लिम एकोप्याची परंपरा आहे। पुढे ते असेही म्हणाले, आम्ही केंद्रातून राज्यातून विकास कामासाठी निधी आणला आहे। उरण बायपास रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल। टाउन हॉलचे काम 90% झाले आहे। उरण पनवेल, उरण ठाणे, उरण ते छत्रपती शिवाजी टर्मिनलपर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार आहे। विकास होणार आहे। सर्वांनी लक्षात ठेवा, विजय आपलाच आहे असेही आमदार महेश बालदी यांनी आपल्या भाषणात सांगितले। यावेळी उरणमधील भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी दिनेश पवार सह तृप्ती भोईर, उरण। रात्रंदिवस काम करणारी टीम ही भारतीय जनता पक्षाची टीम आहे, म्हणून आपण लोकांपुढे जातो। मग हॉस्पिटलायझेशन असेल, नगरपालिकेचे एक नाही अनेक कामं आपण करतोय आणि हे शहर आता फक्त नगरपालिका मर्यादित राहिलेलं नाही, आपल्याला पूर्ण केंद्राच्या सर्व प्रकल्पांनी वेढलेलं आहे। उरणची रेल्वे सुरू झाली, मला ते आणि विकासाभिमुख आपलं राजकारण आहे। आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचंय, या शहराला वेगळ्या विकासाच्या उंचीवर पोचवायचंय आणि त्याच्याकरता आपण सर्वजण मत घ्याल, मतांकरता जोगवा सगळ्यांच्या लोकांच्या दारात मागाल ही मी तुमच्याकडे विनंती करतो। कुठली जबाबदारी ज्यांना पडली आहे, जी जबाबदारी मतदारांना आहे त्यांनी ती पूर्ण पाडावी आणि आमचे सर्व उमेदवार भल्या मोठ्या संख्येने निवडून द्यावेत आणि 3 तारखेला दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा उरणामध्ये दिवाळी झाली पाहिजे आणि त्याच्यात आपले सर्वच्या सर्व 21च्या 21 उमेदवार अधिक नगराध्यक्ष बहुसंख्येने निवडून येतील। मी तुम्हाला ते कॉपी काय करतात ते सांगितलं। परवा आपण बोरिक